काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील इनसाइड बातमी आता समोर आलेली आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे। दिल्लीत 14 डिसेंबरला इंडिया आघाडीतील नेत्यांचं आंदोलन, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। दिल्लीचे निमंत्रण देण्यासाठी दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात ही चर्चा झालेली आहे। काँग्रेससोबत आघाडी करूनच ठाकरे बंधूंनी निवडणूक लढवावी। काँग्रेस हायकमांडने दिग्विजय सिंग यांच्या मार्फत निरोप पाठवल्याची ही सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। तर स्वप्नील, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंग यांच्यामध्ये काल बैठक झाली आणि भेट झाली होती। सदिच्छा भेट सुद्धा होती असं सांगितलं जात आहे। मात्र एकीकडे राहुल गांधी यांची 14 तारखेला रामलीला मैदान दिल्ली येथे सभा आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा होणार आहे। सर्व विरोधकांचं हे आंदोलन असणार आहे। इंडिया आघाडी म्हणून एकत्र आंदोलन करण्यात येणार आहे। यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी दिग्विजय सिंग या ठिकाणी मातोश्रीवरती आले असल्याची माहिती समोर आलेली आहे। मात्र उद्धव ठाकरे हे 14 तारखेला दिल्लीत दाखल होतील असं सांगितलं जातं। तर दुसरीकडे एकूणच ठाकरे गटाचा एक प्रतिनिधी त्या आंदोलनामध्ये सहभागी होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली। यामध्ये ठाकरे बंधूंसोबत खरं तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र ही निवडणूक लढवली गेली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि हे काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचवलेलं आहे। त्यामुळे यावरती आता काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 14 तारखेच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे ठाकरे गटाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार, त्यामुळे नक्की काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद स्वप्नील आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।